असं नाही सर. 2 लक्षवेधी 2. महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, ही ठाणे महानगरपालिकेच्या शाळांच्या संबंधामधली कसलं लक्षवेधी आहे. अध्यक्ष महोदय, कसलं या ठिकाणी अध्यक्ष महोदय जे उत्तर दिलेलं आहे की 34 शाळा आणि 11 बालवाड्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून त्यास मंजुरी देऊन निविदा मागवण्यात आलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे एक नंबर या ठिकाणी सुरक्षा आणि सुविधा, विद्यार्थी हित आणि शिक्षण हित डोळ्यासमोर ठेवून खरं म्हणजे निधीची तरतूद करणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, चर्चा आणि याच्यामध्ये 68 शाळा नादुरुस्त आहेत. आता फक्त 34 शाळांची घेणार आपण. त्या ठिकाणी निधीची व्यवस्था केलेली आहे. माझी या निमित्ताने मागणी आहे की आपण अधिकच्या निधीची तरतूद करावी. अध्यक्ष महोदय, नियमाप्रमाणे बोलायचं. एका बाजूला आपण रंगरंगोटी करता निधी देतो, तोही करावा, त्यांना बोलायला परंतु दिलं. शाळा हा महत्वाचा आहे भाग, आणि त्याच्यामुळे विद्यार्थी कमी होता कामा नयेत. शाळा मजबूत असायला हव्यात, आणि त्यामुळे या ठिकाणी अधिक निधीची व्यवस्था करणार का अध्यक्ष महोदय? नंबर 1. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी शाळांच्या बरोबरच शिक्षकांच्या देखील नेमणूक आवश्यक आहे. अनेक शाळा ज्या आहेत, मी स्वतः त्या ठिकाणी भेटी दिल्या की काही शाळा ज्या आहेत त्या बिनशिक्षकी शाळा आहेत आणि 4-4, 5-5 महिने त्या चालू आहेत. केवळ तासिकेवर आपण काही माणसं नेमतो. आपला प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे, आणि त्यामुळे या संबंधामध्ये देखील आपण हा प्रस्ताव मंजूर करून जो 200 शिक्षकांची मान्यताची परवानगी मागितलेली आहे ती लवकरात लवकर देणार का अध्यक्ष महोदय? आणि या संबंधामध्ये या शाळा अधिक सक्षम होण्याच्या दृष्टीने याच्या इमारती असतील, याची कंपाऊंड असतील, या ठिकाणी मुला मुलींना टॉयलेटच्या व्यवस्थेसंबंधी असतील, याच्याकरता अधिकच्या पद्धतीने आपण कुठल्या कुठल्या उपाययोजना करणार अध्यक्ष महोदय, हे देखील आपण उत्तरामध्ये सांगावं. अध्यक्ष महोदय, ठाणे महानगरपालिकेमध्ये एकूण चर्चा नक्की होणार. 194 महानगरपालिकेच्या शाळा आहेत आज घोषित आणि या शाळांमध्ये 130 या शाळा आहेत आणि 64 बालवाड्या आहेत, आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या दिला 2दा दिला ह्याच 34,723 एवढी आहे. मला इथे सन्मान्य सदस्यांना सांगितलं पाहिजे की 2019-20 ला 2,92,28,531 रुपये या दुरुस्तीवर खर्च करण्यात आलेला आहे. 2021 ला 4,23,31,160 रुपये एवढा खर्च करण्यात आलेला आहे. 21-22 ला 6,33,58,211 रुपये खर्च करण्यात आलेला आहे. 22-23 ला 6,70,88,367 रुपये एवढा खर्च करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यानंतर एक वर्तमानपत्रामध्ये बातमी आली, त्याच्यानंतर त्या दुरुस्तीसाठी जवळजवळ 16,97,97,155 रुपये खर्च करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलेला आहे. त्याच्यामध्ये प्लास्टर असेल, रंगरंगोटी असेल, लादीकरण असेल, शौचालयाचं बांधकाम असेल, हे बांधकाम 12 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचं टेंडर आहे आणि ते देखील काम वर्षभरामध्ये पूर्ण होईल. 70% काम त्याचं पूर्ण झालंय. या शाळा ज्या आहेत त्या 20 ते 30 वर्षाच्या पूर्वीच्या आहेत, आणि म्हणून 68 शाळांचं स्ट्रक्चरल ऑडिट देखील करण्याचा निर्णय हा महानगरपालिकेने घेतलेला आहे. अधिकचा पैसा दुरुस्तीसाठी लागला तरी देखील महानगरपालिका द्यायला तयार आहे. आणि शिक्षकांच्या बाबतीमध्ये जो आपण या ठिकाणी मुद्दा मांडलात, त्याच्यामध्ये सरकार म्हणून मी महानगरपालिकेच्या आयुक्तांना आजच सूचना करेन की ज्या ठिकाणी शिक्षक कमी आहेत त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असेल ती भरती सुरू करण्यात यावी. तुम्ही 11 वाजता यामध्ये तुम्हाला समजणार किती वाजता दिली संधी, किती वेळा दिली. चला लक्षवेधी बोला. अध्यक्ष महोदय, ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये अनेक शाळा असून ह्या शाळा 40 ते 50 वर्षापूर्वीच्या सुद्धा शाळा या महापालिका हद्दीमध्ये ही वस्तुस्थिती आहे की अनेक शाळेचे प्लास्टर निघालेले आहेत, शाळा गळत आहेत, वॉशरूमची सुविधा या विद्यार्थ्यांना नाहीये. 40 ते 50,000 पटसंख्या या शाळांमध्ये असताना सुद्धा त्या शाळांची ही दुरावस्था होत असेल तरी दुर्दैव आहे. अध्यक्ष महोदय,
माननीय देता हूं. मंत्री महोदयांनी या ठिकाणी उत्तर त्यांचं नाव दिलंय, आहे का सकारात्मक लक्षवेधी? उत्तर दिलंय. परंतु सकारात्मक आजमी उत्तर देत साहेबांचं? असताना तिशी वस्तुस्थिती आता महापालिकेची काही नाही देणार ही नाही पण point of view. तुम्ही फक्त गोष्ट लक्षवेधीत नाकारता नाव आहे येणार का नाही बघा. अध्यक्ष महोदय. आज या महापालिका एवढ्या मोठ्या स्तरावर जात आहे. मुख्यमंत्र्यांचं ठाणं म्हणून या पूर्ण राज्यामध्ये ठाणे महापालिका परिचित असताना मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये जर अशी शाळांची दुरावस्था होत असेल तर ती दुर्दैव आहे अध्यक्ष महोदय. मी या ठिकाणी आपल्याला सभागृहाच्या माध्यमातून एकच गोष्ट सांगू इच्छितो की अनेक शाळांमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांची पालकांची अशी मागणी आहे की सीबीएसई च्या शाळा सुरू कराव्या. ठाणे महापालिकेमध्ये काही शाळा 3 शाळा सीबीएसईच्या धर्तीवर सुरूही करण्यात आल्या आणि त्या शाळांना खूप प्रतिसाद सुद्धा मिळत आहे अध्यक्ष महोदय. या सर्व शाळांचं सर्वकष धोरण ठरवून राज्य शासनाच्या वतीनं त्यांना भरघोस निधी देऊन सीबीएसई शाळा राज्य शासन चालू करणार का? अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीलाच सांगितले की या महानगरपालिकेच्या 194 शाळा ज्या आहेत याच्यामध्ये 130 या शाळा आहेत आणि 64 या बालवाडी आहेत. याच्यामध्ये मराठी शाळा 83 आहेत, हिंदी शाळा 9 आहेत आणि इंग्रजी शाळा 9 आहेत. सन्मान्य सदस्य प्रताप सरनाईक साहेबांनी जी सूचना या ठिकाणी मांडली, जो प्रश्न या ठिकाणी विचारला सीबीएसई शाळेच्या बाबतीमध्ये, ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये अशा पद्धतीची जर आवश्यकता असेल तर त्याचा एक रिव्ह्यू घेतला जाईल आणि आवश्यकता बसल्यास त्या देखील शाळा सुरू केल्या जातील. आजमी साहब बोलो. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, एजुकेशन एक बहुत ही अहम मुद्दा है. मैं समझता हूं मुमरा के अंदर अध्यक्ष महोदय, मुमरा कौसा में MM वैली स्कूल की एक इमारत है जिसमें 12 स्कूल चल रहे हैं और वहां हजारों बच्चे पढ़ते हैं. वहां पीने का पानी का बंदोबस्त ही नहीं है अध्यक्ष महोदय. और अगर टॉयलेट है तो टॉयलेट में दरवाजा ही नहीं है अध्यक्ष महोदय. कैसे कोई बैठ सकता है? फर्श गंदा पड़ा है अध्यक्ष महोदय. उर्दू मीडियम के 5 हाई स्कूल जिसमें 4 स्कूल प्राइमरी सेक्शन की जगह चल रहे हैं. प्राइमरी सेक्शन में बच्चों के बैठने की कोई जगह ही नहीं है. मेरा निवेदन है अध्यक्ष महोदय कि तुरंत इसका मुमरा में जितने स्कूल हैं इसका सबका सर्वे करेंगे क्या आप? सर्वे करके जितनी भी चीजें उसमें कम है उसको पूरा करेंगे क्या? और मुमरा में सीबीएसई स्कूल चालू करेंगे क्या? दूसरा अध्यक्ष महोदय, मुमरा में 5 से 6 किलोमीटर की लंबाई के रोड पे सिर्फ 2 स्कूल है 5-6 किलोमीटर के अंदर में, और वहां बच्चे 4-4, 5-5 किलोमीटर से आते हैं. गरीब बच्चे हैं और वो इतनी दूर होने के वजह स्कूल छोड़ रहे हैं. वो वहां जहां स्कूल नहीं है नए स्कूल खोले जाएं. अध्यक्ष महोदय, एक भिवंडी निजामपुर महापालिका के अंदर मनपा की पीली स्कूल की इमारत 54 साल पहले बनाई गई थी जो बिल्कुल जर्जर हो चुकी है, जिसकी वजह से बिल्डिंग कभी भी गिर सकती है. 5 स्कूल चलते हैं उसके अंदर, बिल्डिंग की हालत बहुत ही खस्ता है और स्कूल बंद पड़े हैं. अध्यक्ष महोदय, जल्द से जल्द उसको बनवाने का काम क्या करेंगे क्या? और एजुकेशन मिनिस्टर ने कहा था मैं सर्वे करके बताऊंगा, अभी तक कुछ हुआ नहीं है. जल्द से जल्द नई इमारत बना करके उस स्कूल को चालू करेंगे क्या? नई इमारत बनाएंगे क्या और कितने दिनों में बनाएंगे? ये मैं मंत्री महोदय से सुनना चाहता हूं. सन्मान्य अध्यक्ष महोदय, ठाणे शाळेच्या बाबतीतला मुंबऱ्याचा जो विषय आहे त्या संदर्भात देखील आजच सकाळी सन्मान्य सदस्य प्रताप सरनाईक साहेबांनी काही गोष्टी निदर्शनाला आणून दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पूर्वीच्या शाळांची जी कामं चालू आहेत त्याच्यामध्ये 3 शाळा ह्या मुंबऱ्यातल्या आहेत आणि आजच सकाळी जी सन्मान्य सदस्यांनी मागणी केली त्याच्यामध्ये मुंबऱ्यातल्या 6 शाळा आहेत आणि अजूनही शाळांना जर निधी उपलब्ध करून द्यावा लागला तर ती देण्याची सरकारची भूमिका आहे, महानगरपालिकेची भूमिका आहे. आणि सीबीएसईच्या बाबतीतला जो मुद्दा आहे, जिथं आवश्यकता असेल त्या ठिकाणी सीबीएसई स्कूल देखील सुरू करण्यात येईल. आशिष शेलार जी. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांचे मी धन्यवाद व्यक्त करतो की आपण सकारात्मक उत्तर या ठिकाणी देत आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील एकंदरीत शिक्षण विभागाच्या किंवा शिक्षणाच्या विषयातला, प्राथमिक शिक्षणाच्या विषयातला प्रश्न आहे. आणि अध्यक्ष महोदय, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील 93 इमारती मध्ये 194 शाळा व बालवाड्या भरतात. त्यापैकी 34 शाळा व 11 बालवाड्यांच्या दुरुस्तीच्या बाबतीमध्ये आपण सकारात्मक उत्तर दिला. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने ठाणे क्षेत्रामध्ये एक अभिनव प्रयोग सुद्धा चालतोय. ठाणे महानगरपालिकेने जी मुलं रस्त्यावरच असतात, रस्त्यावर दुर्दैवाने जन्मली, रस्त्यावर फुलं विकतात, अन्य काही गोष्टी विकतात, असे जे महत्वाचे चौक आहेत जे ब्रिजच्या खाली आणि आजूबाजूला आहे, तिथे काम करणाऱ्या माता पिता आणि त्यांच्या मुलांना सुद्धा शिक्षणाकडे ओढलं पाहिजे म्हणून त्या मुलांना सुद्धा सिग्नलची शाळा, या अभिनव प्रयोगातून सिग्नलच्या शाळेमध्ये त्या मुलांना सेवाभावी संस्था शाळेमध्ये मुलांना आणून त्यांना शिक्षण देतात आणि त्यांचं फॉर्मल शिक्षण, परीक्षा वगैरे सगळ्या होतात ठाणे महापालिकेच्या अनुमतीने आणि त्यांच्या परवानगीने.
अध्यक्ष महोदय, ही सिग्नल जी शाळा जी चालते ती सन्माननीय मुख्यमंत्री महोदय ज्या ठिकाणी राहतात त्या जवळच्या सिग्नलला चालते, चांगल्या प्रमाणात चालते. ठाणे महानगरपालिकेची मदत आहे. आता मुलांची संख्या, त्या मुलांना बाहेरना घेऊन आणून त्यांना आंघोळ घालावी लागते, त्यांचं सामान ठेवायला लॉकर लागतं आणि मग वर्ग लागतो. हे सगळं कंटेनरमध्ये चालतं. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, आता ही संस्था सेवाभावी जे काम करते यांना अजून ठाणे महानगरपालिकेच्या मदतीची अपेक्षा आहे. जसं आपण बिल्डिंगना रिपेअर करताय, बालवाड्यांना रिपेअर करताय, तसा हा अभिनव प्रयोग जो सिग्नलची शाळा चालते त्याला लागणारे लॉकर, त्याला लागणारं स्नानगृह, त्याला लागणारं उपहारगृह, त्याचे वर्ग हे सगळे कंटेनरमध्ये चालत आहेत. त्यांना अधिकची आर्थिक मदत लागणार आहे. ती ठाणे महानगरपालिकेला करायला राज्य सरकार सांगणार का? सन्मान्य सदस्य आशिष शेलार साहेबांनी सिग्नलच्या शाळेसंदर्भामध्ये जो मुद्दा मांडलेला आहे, आजच्या आज महानगरपालिकेच्या आयुक्तांना निर्देश दिले जातील की अशा पद्धतीच्या शाळांना जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागेल त्याच्यासाठी पैसे उपलब्ध करून द्यावेत असे निर्देश दिले जातील. आणि महानगरपालिकेमध्ये निधीची जर कमतरता असेल तर तिथल्या सन्माननीय पालकमंत्र्यांना देखील विनंती केली जाईल आणि जिल्हाधिकाऱ्यांना देखील स्पष्ट निर्देश दिले जातील की डीपीसी मधून पैसे उपलब्ध करून द्यावेत. सन्माननीय सदस्य राम सातपुते. अध्यक्ष महोदय, शिक्षण क्षेत्रातील विषयावरती ही जी लक्षवेधी आहे, आपण शहरी भागातील शाळांच्या विषयात चर्चा करतोय, परंतु शिक्षण विषय असल्यामुळे थोडासा स्कोपच्या बाहेर जरी असला तर माननीय वित्तमंत्री या ठिकाणी आहेत. आदरणीय दादा, या ठिकाणी आपण पाहतो की ग्रामीण भागातील शाळेला त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत या शाळेच्या दुरुस्तीसाठी त्या ठिकाणी कुठं 30 लाख 40 लाख रुपये निधी भेटतो, परंतु माझ्या मतदारसंघामध्ये आता जवळजवळ 100 खोल्यांची गरज आहे. अतिशय त्या ठिकाणी त्या शाळेंची दुर्दशा आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये शेतकऱ्यांचे सामान्यांची लेकरं शिकतात, परंतु त्या ठिकाणी शाळा खोल्यांच्या बाबतीतली दुर्दशा किंवा एकंदरीतच त्या ठिकाणी शौचालय असतील किंवा बेसिक स्ट्रक्चर जे आहे, आपण सीबीएसई आणि इंटरनॅशनल स्कूलिंगच्या बाबतीतला चर्चा या सभागृहामध्ये करतोय, परंतु ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुलं ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात त्या शाळेची अतिशय दयनीय अवस्था आहे. माननीय मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की आपण या ठिकाणी ज्या काही ग्रामीण भागातील शाळा आहेत, आज जर पाहिलं तर ग्रामीण भागातील शाळांमध्ये वसती शाळा ज्या आहेत, ज्या ठिकाणी 2-2, 3-3 शिक्षकांची गरज आहे, त्या ठिकाणी 4थी पर्यंत असणाऱ्या शाळांना एकच शिक्षक आहे. त्यामुळे माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आपण शहरी भागातील शाळांचा विचार करतोय, परंतु ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत त्या शाळांसाठी शाळा खोल्यांची आपण डीपीडीसी मधून, मला आता किती खोल्या भेटल्या तर कुठेतरी 5 खोल्या 10 खोल्या अशा पद्धतीने आमदारांना भेटल्या, परंतु आज माझ्या तालुक्यामध्ये 100 खोल्यांची त्या ठिकाणी आवश्यकता आहे शाळा खोल्यांची. तर एखादी घटना घडते आणि शासन कुठेतरी खडबडून जागा होतं. तर मंत्री महोदयांना माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की ग्रामीण भागातील असणाऱ्या जिल्हा परिषद शाळांसाठी आपण काहीतरी येत्या काळामध्ये शाळा खोली बांधण्यासाठी तरतूद करणार का, आणि जी रिक्त पद आहे शिक्षकाची ती आपण येत्या काळामध्ये भरणार का? अध्यक्ष महोदय, लक्षवेधी ही महानगरपालिका ठाण्यापुरती मर्यादित आहे, तरी देखील सन्माननीय सदस्यांच्या भावनांचा विचार करता सन्माननीय ग्रामविकास मंत्र्यांना ही विनंती केली जाईल. शेवटचा प्रश्न. अध्यक्ष महोदय, पहले तो मैं सरकार का धन्यवाद करूंगा कि शिक्षण मंत्री की जगह पे यूडी मिनिस्टर इसका उत्तर दे रहे. ये एक धर्मात्मक पॉलिसी प्रश्न मेरा है. लोकल बॉडीज पे यूडी का नियंत्रण होता है, लेकिन लोकल बॉडीज बजट एलोकेशन एजुकेशन को करती नहीं. मैं उदाहरण दूंगा आपको भिवंडी का. भिवंडी के अंदर पिछले 5 साल में कोई कैपिटल एक्सपेंडिचर स्कूल पे नहीं हो रहा. 47 में से 27 स्कूल डिलाइबलेटेड हो गई. उसके बाद 3 स्कूल को तोड़ दिया गया, बच्चे बाहर है. मैंने ये सारे मुद्दे लेके सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से मुलाकात की. देवेंद्र जी ने मुझे कहा, और मैं उनका मतलब उनको शुक्रिया अदा करूंगा कि तुम रिपेयर का प्रस्ताव बनाओ. रिपेयर का प्रस्ताव 30 करोड़ का कलेक्टर के माध्यम से सन्माननीय मुख्यमंत्री जी के पास गया. अभी सन्माननीय मंत्री महोदय जी ने कहा कि जहां पर महानगर पालिका के अंदर निधि की कमतरता है तो हम डीपीडीसी के माध्यम से उसको मदद करने की कोशिश करेंगे. निकष ही नहीं है डीपीडीसी में सर. मैंने डीपीडीसी का माध्यम हो, माइनॉरिटी डिपार्टमेंट हो, यूडी डिपार्टमेंट हो, सब जगह से मदद मांगी कि भिवंडी के अंदर स्कूल्स की रिपेयर होनी चाहिए. 28,000 बच्चों का भविष्य अंधेरे में है, लेकिन आज तक इसका कोई उत्तर नहीं मिला. मेरा प्रश्न स्पेसिफिक है, क्या यूडी एजुकेशन डिपार्टमेंट को मॉनिटर करेगी क्या
लोकल बॉडीज एजुकेशन के नाम पर खर्चा नहीं कर रही, स्पेशली डी क्लास। आज इतनी खराब हालत है कि स्कूल टूटी हुई है, बच्चियां बाहर है। यूडी को स्पेसिफिक पॉलिसी बनाना चाहिए, बजट कैसा बनाया जाए, एजुकेशन के लिए कितना खर्च किया जाए लोकल बॉडी में, यूडी को उसका निष्कर्ष मतलब उसके नियम बनाना चाहिए। यूडी सिर्फ लैंड रेगुलेशन का काम करती है, शिक्षा के ऊपर यूडी के जितने भी सेक्रेटरीज है उनका लक्ष्य नहीं है। ये एक पॉलिसी क्वेश्चन है आपसे सम्मान्य मंत्री महोदय जी, बहुत ही सेंसिटिव प्रश्न है। भिवंडी के विषय में मैं एजुकेशन मिनिस्टर के पास जाता हूं, 2 बार उन्होंने मुझे वादा किया मैं भिवंडी में आता हूं, आए नहीं क्योंकि उनके पास उत्तर नहीं है, वो कोई निर्देश हमारे आयुक्त को नहीं दे पाते। यूडी को आप देखिए, मैंने 10 साल मुंबई महानगर पालिका में काम किया है, आप लोकल बॉडीज का हाथ पकड़ने का काम कीजिए, उनको सिखाइए। प्रश्न दीजिए। प्रश्न मेरा पॉलिसी का है। दूसरा एक प्रश्न है कि मुंब्रा में ही पटेल प्राइमरी स्कूल के अंदर मिड डे मील का वीडियो मैंने सम्मानीय आयुक्त महोदय को दिया, इतनी खराब क्वालिटी का है। मैं उम्मीद करता हूं कि मिड डे मील में अभी बहुत इंप्रूवमेंट आया है। मुंब्रा के अंदर मिड डे मील के अंदर बहुत अवस्था खराब है। मंत्री महोदय जी मेरे पॉलिसी डिसीजन और इसके बारे में सविस्तर उत्तर देंगे तो बहुत अच्छा होगा। थैंक यू। सन्माननीय मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जी भिवंडीपुरती मागणी केलेली आहे, मला त्यांच्या मार्फत महानगरपालिकेतल्या मुलांच्या पालकांना देखील आश्वस्त करायचं आहे की ठाण्यापुरता जरी मर्यादित विषय असला तरी प्रत्येक महानगरपालिकेच्या म्हणजे अवर्ग महानगरपालिका असेल, ब असेल, क असेल, ड असेल, या सगळ्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना या संपूर्ण शाळांचा रिव्ह्यू घेण्याचे आदेश तातडीने शासनामार्फत दिले जातील। त्याच्यामध्ये प्रायोरिटी ठरवण्यात येईल की कुठच्या शाळेची दुरुस्ती तातडीने करायची आहे, कुठच्या शाळेची दुरुस्ती तातडीने करायची नाही, ही प्रायोरिटी लावली जाईल आणि प्रायोरिटीमध्ये ज्याची दुरुस्ती तातडीने करायची आहे त्या तातडीने करण्याच्या सूचना देखील महानगरपालिकेच्या आयुक्तांना नगर विकास खात्याकडून दिल्या जातील।